लापता चनारों का जैसे हवाओं में। मूर्ख आहे का तू? कुठं बघून चाललाय? दिसत नाही का तुला? हो सॉरी मॅडम, चुकून लागलं, लक्ष नव्हतं माझं. जाऊ दे का पायांचं. ही गावाकडची लोक मूर्खच असतात. डोकं खराब करून टाक. जाऊ दे, चल पाण्याची बॉटल घेऊ. एक पाण्याची बॉटल आहे ना. ऐका ना मावशी, आम्हाला कॉलेजमध्ये एक प्रोजेक्ट दिलेला आहे की प्रगतशील शेतकऱ्यांच्या घरी जाऊन तिथली माहिती घ्यायची आहे. तुम्ही आम्हाला काही मदत करू शकताय का? अगं आहे नाही ते छोटे मोठे शेतकरी. हो, आमच्या शेजारीचे डेअरी मामून. तुम्हाला माहिती आहे का ते? हो तुम्ही आम्हाला घेऊन जाऊ शकता? हो नक्कीच. जाऊ ना. टाकू जरा तुमचे पैसे. आमच्या शेजारीचे डेअरी पाटील, तिथे मला आहे ना चांगली माहिती. मूर्ख आहे का तू? कुठं बघून चाललाय? दिसत नाही का तुला? हो सॉरी मॅडम, चुकून लागलं, लक्ष नव्हतं माझं. छोटे मोठे शेतकरी आहेत आमच्याकडे, तर त्यापैकी हे डेअरी मामा म्हणजे एकदम प्रगतशील शेतकरी. आत्या मी तुम्हाला पाहुणे आणले. आता या मुली आहे ना शहरातून आल्या आपल्या गावाकडे, यांना ना शेतीविषयी आहे ना माहिती पाहिजे, तेवढी माहिती द्या त्यांना. हा जाऊ का मग? ऍक्च्युली आजी आम्ही ना सिटी मधून आलो आणि आमच्या कॉलेजमध्ये एक प्रोजेक्ट दिलाय, तर आम्हाला शेतीबद्दल माहिती पाहिजे होती. तर तुम्ही आम्हाला मदत करसाल का? करू ना. अगं ते कल्टिवेटर आहे, ते फक्त आहे ना काकऱ्या पाहून घालतो. हे बघ पेरू. अगं तू कसा तोडला ग? घरी गेल्याने तुला पिकलेला दिला असता ना. तेव्हा तू मा मोठा नातू, त्याला मी आवाज देते. मयूर, काय गाई? अगं अरे पाहुणे आले. आलो आलो. अगं काय जमाना आला इथं, तर फार पाखरं आपला गहू खाऊ राहिले. काय गाई, कोण या पाहुण्या? अरे ते शेतीची माहिती घ्यायला आल्या, त्यांना तुमची माहिती दे. आता मी जाते. बरं बरं चालेल. आम्ही इथे ना गहू पेरलेला आहे आणि तिकडे निमुनीचा बाग आहे, पण तुम्हाला कशाबद्दल नेमकी माहिती पाहिजे? आम्हाला ना शेती आणि अवजारांबद्दल माहिती पाहिजे. बरं चला, आपल्या ना खाली पण काय प्लॉट आहे, मी तुम्हाला तिकडे काय माहिती देतो. इथे ना आपला पूर्ण डाळिंबाचा प्लॉट आहे. सांगवान बोलवान मन झुरतया दुरून पळतया. अरे कामवाल्या बाय एवढं लवकर कसं काय आल्या गाड्या? माग फिरून सजलं ग धजलं ग. हा काय मला कोणाला बोलतोय? ए काय रे भाऊ, काय म्हणते कामवाल्या बाया नेमकं? गोंधळलं अरे तू लाड गेलं तुम्ही ओळखतो का मी त्याला? भाळलं कसं उरात पाणी वायाला गेलं. अरे तू तुम्ही ओळखतो का मी त्याला? अरे भाऊ ही सकाळी येऊन मलाच धडकली आणि वरून मला म्हणते का गावाकडची माणसं मूर्ख आहे. मी धडकले? अरे जाऊ द्या, काय विषय नाही, माझाच भाऊ आहे. चल हे बघ, इथे ना घास टाकलेला आहे आणि आजी आता इथं खुरपणी करते. खुपरणी? हे शहराकडच्या पोरी बी ना. अगं पायल, त्याला खुपरणी नाही, त्याला खुरपणी म्हणतात. तुम्हाला कसं काय माहिती शेतीबद्दल एवढं? आमच्या गावाकडे पण शेती आहे, पण ती खूप लांब आहे आणि आम्ही करत पण नाही, त्याच्यामुळे प्रोजेक्ट साठी आम्ही इकडे आलो. महेश, एवढं सगळ्या झाडांमध्ये एकच पपईचं झाड कसं काय रे? कारण गर्दीत राहणं सगळ्यांना जमतं आणि स्टँड आउट होणं एकट्यालाच. बरं जाऊ द्या, आपण आहे ना शेततळ बघून घेऊ. चल ग भूमी.
तसं पण गावाकडच्या लोकांनी आम्हाला जास्त नॉलेज देऊ नये. काय रे तुमचे लईच खतरनाक भांडण झाले दिसतंय बरं का? अरे काय भाऊ आल्यापासून पाहतोय मी एक तर आले शहरातून आणि वरून गावाकडच्या पोरांना नाव होते. तुम्ही ते बघ स्विमिंग पूल. अगं हा स्विमिंग पूल नाही, हे शेततळ आहे. हा का? तरी आपलं शेततळ आहे, इथून सगळ्या शेतांना आम्ही पाणी देतो. तिकडे खाली दिसतंय ना ते नारळापर्यंत, तिथपर्यंत सगळं आपलंच आहे. काय ग पोरीनं भेटली का माहिती? नाही गाई, अजून भरपूर माहिती द्यायची बाकी त्यांना. ऐक ना भूमी, आपण येताना कुठं हॉटेल रूम्स पण नाही बघितले आणि आता खूप रात्र झाली ग. हो ना यार, आजी आमची राहायची खायची सोय होईल का इकडं? अगं पोरीनं असं काय विचारायचं, आपलंच घर समजून राहायचं. भूमी यांच्या घरी पण हा आदित्य पण इथंच असणार ना. काय रे आधी काय झालं? बरं आई, जाऊ दे, एवढं काही नाही, चल. भूमी घर तर खरंच खूप मोठं आहे ग. वाटत नाही शेतकऱ्याचं घर आहे ना. हो ना. पुरी नो बरी का ग तुमची तब्येत? हो काकू, बरी आहे आमची तब्येत. तरी माझी काकी आणि मम्मी आहे. आणि मम्मी हे ना पायल आणि भूमी त्यांना गावाकडे प्रोजेक्ट भेटलाय, त्यासाठी त्या गावाकडे आले 2-3 दिवस इकडेच थांबणार. बरं चला, अजून स्वयंपाकाला थोडा टाइम आहे, आपण गोठा बघू. तुम्ही ते बघ वासरू. नाही नाही, काही टेन्शन नाहीये. गावाकडची माणसं खरंच खूप चांगली आहेत. अहो काय झालं? अरे तिकडे मांजर होती. अगं काय नाही, इथं फिरतच असते ती. तू चल, काय नाही. ऐक ना आदित्य, गुड नाईट. ऐक ना, गुड नाईट वगैरे काही नाही. तसं पण रोज रात्री ना आम्ही इथे शेकत बसतो. तू पण येशील ना? हो. हे चला ना आपण काहीतरी गेम खेळू. इथं तर काही राहतं गब्बाई. नाही रे, चल ना गेम खेळू. मी ऐकलंय कित्येक जणांची मनही मोकळे होतात आणि मनही जुळते. हे यार चला ना खेळू, मज्जा येईल. अरे पण हा गेम खेळायचा कसा आहे? थांबा मी तुम्हाला सांगते. आपण 4 चिठ्ठ्या करायच्या आणि त्या 4 चिठ्ठ्यांमध्ये जे विषय लिहिलेले असेल ते आपण व्यक्त करायचे. अगं आपलं काय नाही ग भूमी, काय लोकांना कळलं पाहिजे ना का विषय काय म्हणून. घर तेरा हो गया. हे बघा, मी 4 चिठ्ठ्या केल्या आहे. त्याच्यातला जो पण विषय असेल तो तुम्ही वाचा आणि तुमचं मन व्यक्त करा. आज से तेरा गम मेरा हो गया. ए थांबा, मी तुम्हाला सांगते मला काय आलंय. प्रिय कर प्रेयसी विषयी सांगा. प्रेम हे फक्त वाक्य नाही, तर ती एक भावना आहे. आणि प्रेम हे अनुभवल्याशिवाय ते व्यक्त करता येत नाही. हे ऐक ना, तू झालंय का ग असं कधी प्रेम कोणच्यावर? नाही, हा म्हणजे नाही रे. बरं मला विषय आलाय, तुमचे दुःख एका शायरी थ्रू सांगा. तड़प क्या होती है हमसे पूछिए, प्यार करने की सजा क्या होती है हमसे पूछिए, यूं ही खोए खोए नहीं रहते हम हर पल, किसी की याद क्या होती है हमसे पूछिए. वा 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 वा. तर ऐका, मला हा विषय आलाय. तुम्हाला एखाद्याला काहीतरी सांगायचंय तर तुम्ही काय सांगाल? बघून तुला दंग होते आणि बघता बघता तुझ्यातच रमून जाते. काहीशी वेगळीच जादू आहे तुझ्यात. तुला बघितल्यापासून फक्त तुझाच विचार करत असते. हे चला आता माझं ऐकू. काय आयुष्याचे स्वप्न जे तुला पूर्ण करायचे. मी प्रेम करतो मी तुझ्यावर. तुला बघताच ना, डोळे असे ओले चिंब होतात. तुझ्या आठवण येतात असं वाटतं कोणतरी मला असं एकटंच सोडा. कधी कधी जर तुझी जास्तच आठवण आली ना, तर असं वाटतं की तुझ्याकडेच डोळे लावून बघावं. काय माहिती यार, देवाने मला तुझ्यासाठी. आणि जेव्हा मी दिवसभर दमलेलो असतो ना, तेव्हा तर सांगूच नका माझी हालत काय व्हायला असते. पण तरी पण ती माझ्यासोबत रात्रभर असते. माझी प्रिय झोप. बर चला, आता ती आलेली आहे, झोप बर का. मी जातो, बाय बाय. आता झोपा, पण सकाळी लवकर उठा, आपल्याला मंदिरात जायचंय.
मंदिरात जायचंय. काय किती खत आणायचे राहिले आता? अरे आणून झाले सगळे, हा. आज टाकायचे राव दुपारून. बर. लेबर आलेले. हा का? बरं ते बघ ना, किती उशीर झालाय, जायचंय मंदिरात. काय आता राव? फोन करतो मी. कर बर. हॅलो, काय रे? अगं भूमी किती वेळ आहे अजून? अरे अजून 10-15 मिनिटं तरी लागतील. बर बर लवकर आवरा. 10 ते 15 मिनिटांना कोण पाहणार राव? तेच ना. बरं जाऊ ते पायाला फोन करून बघ. हॅलो, हॅलो, ए पाहिला किती टाइम आहे? मला अजून अर्धा तास लागेल. अजून अर्धा तास? होय, अरे आता अर्धा तास म्हणते, कधी जायचं आपण? अरे जाऊ दे, पण ते अर्धा तास आत्तावर काय करायचं? कपडे घालून बसलो, नाही तर काहीतरी वावरातले कामं पाहिले असते. अरे त्यांना मोर दे भाऊ, चल आपण मॅचेस बघू राव. अरे मॅचेस बघू, माझा सकाळीच डाटा संपलाय. अरे तू तर व्हीचा सिम यूज करतो ना? हा. आणि मग तू नॉनस्टॉप हिरो प्लॅन नाही घेतलेला का? नाही राव. आणि तू त्याचा किती डाटा वापरणार? संपतच नाही का? अनलिमिटेड आहे. हो जगन हे न्यार झालं जी, जगन हे न्यार झालं जी, जगन हे न्यार झालं जी, जगन न्यार. बरं आज आम्ही होतो बरं का मंदिरात जाऊ. हळूहळू जा, हो. देवाचं दर्शन घेऊन या. आदित्य, मी आलो एटीएम मधून पैसे काढून. हॅलो, हॅलो, काय रे? ऐक ना, ते गाडीमधून तेवढं ऑर्डर घेऊन ये रे. बरोबर घेऊन येतो. ऐक ना भूमी, ते येतील तोपर्यंत चल ना काहीतरी खायला घेऊन येऊ. हा चल. हो सागर भाऊ, ते बघा ना ते 2 पाकळं. चल ना मग, कशाला टाइम वाया घालतोय? हे शहराकडची पाखरं गावाकडे लईच यायला लागलेत राव. काय मग कुठून? एक्सक्यूज मी, माइंड युअर ओन बिझनेस. एक्सक्यूज मी, माइंड युअर ओन बिझनेस. इंग्लिश मध्ये कोणाला बोलते? तुला ऐक बोलता काय? समजलं ना? लायकी कोणाची काढतो? तुला माहितीये का मी कोण आहे? असशील तू कोण, पण मला काही कमी टेन्शन बोलणार, नाही कमी बोल, त्याचं. कमी कमी बोल. बोल, काय कमी बोल? काय झालं हा, बघ ना, छेड काढतो आमची. सागर, आपली ना जुनी दुश्मनी तुला आत्ताच सांगतो, ते नवीन आहे आपल्याकडं. बेटा बघतो तो इकडं. चल. चल. तानाना 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 ताना तानाना ताना तानाना. महेश थांब थांब, गाडी थांबव. महेश गाडी थांबव. भूमी ते बघ चिंचा. अगं पाय जाऊ दे, आपण नंतर खाऊ चिंचा. नाही ना महेश, प्लीज आत्ताच खायचे आम्हाला. ए भाऊ जाऊ दे, यांना इथं सोडा, आपण जाऊ. हा ठीक आहे, आम्ही थांबतो, तुम्ही जा, आम्ही येतो मागून. तुला पाहतो सखी, एक फूल वाहतो सखे, जवा तुला पाहतो सखे, नजरेचा जीव. हो, तुम्ही तर नवीन आहे का? हो, इथं महेशकडे आलोय आम्ही. हो, तो तर माझा मित्र आहे. हा का? हो, ऐका ना, या चिंचला आंबट आहे. चल तुम्हाला गोड चिंच घेऊन जातो. चल 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 चल. अगं पायल, तू कुठे चालली त्या अनोळखी मुलांसोबत? अगं ते महेशचे मित्र आहे ना, चल ना, काय ना. नको, अरे चल. तोंड काय बघू राहिला? टाका त्यांना आतमध्ये. अरे दुपारी लय बोलत होता, यांना दाखवतो आता कोणी. चला, हे कर चालू. मयो, कोणतरी पुरीला तिथं किडनॅप करून राहिलंय. मयो,
त्या शहरातल्या पुरी आल्या ना त्यांना कोणतरी घेऊन जाऊ राहिलंय. अगं पण हे झालं कुठं? अरे रोडला चिंचाच्या झाडाखाली. नक्की आहे ना, त्या पाटलाच्या पोरांनीच केलं असणार आहे. बरोबर आहे भाऊ, चल काढ गाडी. अगं पण हे झालं कुठं? अरे रोडला चिंचाच्या झाडाखाली. नक्की आहे ना, त्या पोरांनीच केलं असणार आहे. बरोबर आहे भाऊ, चल काढ गाडी. हे घे, घे बाहेर तिला. हात बांध, हात. ए, काय पुढं बघणार? मागून जा. संकटाला महिमा तुझे बांधा. दुपारला बोलत होता तुम्ही, तुम्हाला दाखवतो आता. येतो बघतो तुमचा महेश आणि आदित्य येतो का नाही. येऊ द्या ना दोघांना, त्या दोघांचा कार्यक्रम पहिले करतो. वरी जागावी तो रात सारी आज गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये. तुला दुपारी सांगितलं का सागर? तुझ्या माझ्यासोबत गेलच्या बरोबर होतं का? सागर तुला बोललो होतो मी, तुझ्या आयुष्यात पूर्ण येऊन देणार नाही. आत्ता सोड सागर. विनवण्याकर सांगते त्याला आत्ता सोडून दे. विनवण्याकर पुरी सोडतो. विनवण्याकर पुरी सोडतो. तुला बोलतोय मी. सागर, विनवणीकर मी सोडतो. विनवणीकर आणखी नाही सांगतो मी सांगणार. एवढ्या वेळ त्याला सोडून दे. मी बघून घेतो नंतर काय असेल. गळ्यात घालून कवड्याची माळ काय रे महेश, कोण होते ते मुलं? तुझी काहीतरी नक्कीच दुश्मनी असणार आहे म्हणून त्यांनी आम्हाला गाडीत टाकलं. हा भाऊ, तू एवढी काय त्याच्यासोबत दुश्मनी? तू आतापर्यंत मला काही सांगितलं सुद्धा नाही. काय दुश्मन नाही त्यांची माहिती, आणि काहीच विचारू नका मला. नाही महेश, तू काहीतरी लपवतोय. कायला पोच नाही. तुझी खूप मोठी दुश्मनी दिसते त्यांच्यासोबत. आत्ताही वेळ नाही सांगायची. महेश, काय असेल ते आत्ताच सांग. हा आत्ताच सांग जे पण काय असेल ते. तर ऐकायचंच आहे मग ऐका. आज गोंधळाला ये महेश, काय असेल ते आत्ताच सांग. हा आत्ताच सांग जे पण काय असेल ते. तर ऐकायचंच आहे मग ऐका. मम्मी, झाला का गडाबा? काय रे आता आज लयच खुश दिसतंय. काय नाही भाऊ, आज तुझी वहिनी भेटायला यायची. हा मग मरहमी सा चांद है तू दिल जला सा मैं अंधेरा एक तुझे के लिए है नींद मेरी ख्वाब तेरा तू घटा है फुहार की मैं घड़ी इंतजार की अपना मिलना लिखा इसी बरस है ना जो मेरी मंजिलों को जाती है तेरे नाम. ऐक ना भावा, तू दर्शन घे, तोपर्यंत आलोच मी. अरे भावा, एका दिवशी मला वहिनीला पण भेटव. नको रे भाई, नजर लागते. बरं ठीक आहे, चला, ऑल द बेस्ट. ओके, थँक्यू. तेरे नाम की कोई धड़क है ना. ऐक ना श्रद्धा, चल जाते मी. ऐक ना देवा, मी तुला जे रोज मागतो ना तेच मला पाहिजे. या फसवा फसवीच्या जगात मला एक सुंदर आणि प्रामाणिक मुलगी भेटते. देवा, मी तुला मुलगी माहिती, तुम्हाला हे काय दिलंय? काय का सिद्धी, एवढा टाइमपास केला? काय नाही, असंच झालं उशीर. आता किती दिवस आपण असंच भेटणार आहे? लग्नाचा विचार केला का नाही तू? ऐक ना थोडं, काय रे तू सारखं असंच बोलत असतो. तर ठीक आहे, तसं मला उशीर होतोय, जाते मी. श्रद्धा वाट बघत ऐक असेल. ना सिद्धी, शिट यार, देवा प्लीज हा, या मुलीला मला उद्या नक्की भेटव.
शिट यार, देवा प्लीज हा, या मुलीला मला उद्या नक्की भेटव. काय रमेश एवढं शांत शांत झालंय? अरे काय नाही चल. काहीतरी झालंय सांग तू. अरे काय नाही झालं. अरे काहीतरी झालंय. बरं चल सेंटर गेला सांगतो बस. हौले हौले से हवा लगती है, हौले हौले से दवा लगती है, हौले हौले से दुआ लगती है ना. काय रमेश काय झालं होतं? अरे तू जेव्हा तिकडे गेला का त्यावेळेस मी पण मंदिरामध्ये गेलतो आणि तिथं दर्शन वगैरे घेतलं. एक मुलगी आली, तिनं दर्शन घेतलं आणि मी नंतर बघतो ती डायरेक्ट गायब. मला तर लय आवडली ती रावती. बर महेश टेन्शन नको घेऊ, आपण उद्या आहे ना ते यायच्या टायमिंगला आपण तिथे जाऊ, मग बघू ट्राय करून बघू आपण काहीतरी. ठीक आहे चालन, चल आपण असं पण करू शकतोय. ऐक ना महेश, आपल्याला राम मंदिर मध्ये जायचंच आहे, पण जाता जाता आपण साईबाबांचे दर्शन घेऊन जाऊ. बरं बरं चालन चल. हौले हौले हो जाएगा प्यार, चले आ हौले हौले हो जाएगा प्यार. हौले 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 हो जाएगा प्यार, चले आ हौले. ऐक ना महेश, चल तिथं बसू आपण. बरं चल मग काय. ऐक ना ती बघ ती खालची मुलगी आली. अरे पण कोणती? अरे ती पिंक ड्रेस वाली. अरे त्या पिंक ड्रेस वाल्याला मी ओळखतो. कस काय रे? अरे ती तुझ्या वहिनीची मैत्रीण आहे. ऐक ना तर मग तुला असं वाटत नाही का रे तुला पण वहिनी असावं? माझ्या वहिनी सांगणार आहोत तेवढी मुलगी पटवून द्यायला. बर चल बघतो काहीतरी. ए सिद्धी ऐक ना. अगं सिद्धी, मी तुला बोललो नव्हतो का महेश नावाचा माझा एक मित्र आहे, ते बघ तो आहे महेश. अच्छा ए महेश इकडे आहे ना. अच्छा हा आहे का तो? हो. नमस्कार वहिनी. अरे ती तुझी मैत्रीण नाही का? कोण श्रद्धा? हो श्रद्धा, ती महेशला खूप आवडती. सिद्धी तुझा एवढा चेहरा का बरं पडला? अरे एक प्रॉब्लेम आहे. काय? अरे एक मुलगा आहे ना तो. यार काही दिवसाच फक्त एफर्ट्स घेतोय, आज ना प्रपोज करून टाकतो. काय वाटतं? ऐक ना श्रद्धा, मला तुझ्यासोबत एक बोलायचं होतं. बोल ना. मी तुला खूप दिवसात नोटीस करतो, मला तू खूप आवडते. मला या गोष्टींमध्ये इंटरेस्ट नाही आहे. मला फॉलो करणं सोडून दे. प्लीज. नाही जातो आता बावळ्यात. असं नको, डोक्यात जाऊ नको. असं बोललो होतो मी. असं नको ना. काय बचका करून घेतलं? असं नको. हे बघ बा अथर्व, तो मुलगा ना तिच्यासाठी खूप पागल आहे. तो मरायला पण तयार आहे. मला तर असं वाटतं तुम्ही तिचा विषय सोडून द्या. हे बघ बा अथर्व, तो मुलगा ना तिच्यासाठी खूप पागल आहे. तो मरायला पण तयार आहे. मला तर असं वाटतं तुम्ही तिचा विषय सोडून द्या. अरे पण बघ ना काहीतरी करून. ठीक आहे तू म्हणतो तर मी तुझ्यासाठी आता ट्राय करते. ट्राय नको, पण करच नक्की. बरं, ठीक आहे चल बघते मी. जर येतो आता, आम्ही उशीर झाला. हो ठीक आहे जा. नको टेन्शन घेऊ, आपण सेंटरवर जाऊ. तसं पण आपण सिद्धीला सांगितलेलं आहे, ती करून घेईल काहीतरी. काय रे महेश, मला एक प्रश्न पडला, तुला तीच का आवडली? यार आता तुला खरं सांगू का, मला ना तिला जेव्हा पहिल्यांदा पाहिलं ना त्यावेळेस ती मनात भरली रे. पण ऍटिट्यूड आहे बरं का तिच्यात, खरंच लय आवडली राव ती. बर ठीक आहे चल बघू आपण. मी येतो आता. दादा थांब ना जरा. ऐक ना, मला काही डॉक्युमेंटची झेरॉक्स पाहिजे. बर मग तू सिद्धी झॉरस काढून ये. मला थोडं काम आहे, मी काम करून येतो. हो ठीक आहे. म्हणून ए महेश ऐक ना. अरे सिद्धीने काम केलं वाटतं. सिद्धी आणि श्रद्धा येते. पुढे अरे हे बघ समोर. हो ऐका ना, झेरॉक्स पाहिजे. हॅलो, झेरॉक्स पाहिजे. देतो. डॉक्युमेंट कशावर सेंड करू? नंबर घ्या ना मला, त्याच्यावर सेंड करा. सांगा. 9527 9237 91. बसा ना तोपर्यंत. किती वेळ लागेल? बसा ना, 5-10 मिनिटं लागतील. किती पैसे होईल? अहो जाऊ द्या काही नाही. नाही नाही पैसे नाही. जाऊ द्या काही नाही, आपलंच दुकान आहे.
चालून आले बघता बघता. हॅलो, बोला ना. मी श्रद्धा बोलतेय. मला एक अर्जंट काम होतं. हा. उद्या माझी लास्ट डेट आहे, तर मला स्कॉलरशिप फॉर्म फिल करून भेटेल का? हो व्हॉट्सअपला डॉक्युमेंट सेंड करून ठेवा, मी भरून देईल. हो ठीक आहे. हॅलो, हॅलो. ऐक ना सिद्धी, हा बोल ना. आपण दुपारी ज्या झेरॉक्स सेंटरवर गेलो त्यांना मी कॉल केला होता, तर ते फॉर्म फिल करून देतील आपल्याला. अगं तू त्याला एवढ्या रात्री कॉल केलास, पण तू त्याला थँक्यू बोलली का? हो शिट, विसरले. हॅलो हॅलो. ऐक ना, तुला एकच सांगतो, तुला जर का तुझं दुकान गावात ठेवायचं असेल ना, तर श्रद्धाचा नाद आत्ताच सोडून दे. अरे पण तू बोलू कोण राहिला? मी ना कोणी पण बोलत असू, तू फक्त जेवढं सांगितलंय तेवढं तू कर. नाही सोडत जाय. हॅलो हॅलो, ऐक ना अथर्व. काय रे? अरे भाई एक मॅटर झालाय राव. काय रे? अरे एक अननोन नंबरवरून फोन आलता आणि ते डायरेक्ट म्हणत होतं का तुम्हाला गावात दुकान ठेवायचंय का, आणि ते श्रद्धाचं नाद सोडून दे. काय करायचंय भाई ते? जाऊ दे रे भाई, एवढं टेन्शन नको घेऊ, ते सोड, जाऊ दे. तुला उद्याचा प्रोग्राम तर माहिती ना? माहिती तसं, पण मला याचं टेन्शन आलं भाऊ. अरे काय टेन्शन विन्शन नको घेऊ, जाऊ दे, पण उद्या लवकर आवर फक्त. बरं चालन चल. हा चाल. काय रे, कुठं चालला? अगं दिवसभर तर सेंटरवरच थांबन, पण रात्री थोडं काम आहे त्याच्यामुळे यायला उशीरच होईल बरं का. मेरे तेरे दिल से दिल तक मेरे तेरे दिल से दिल तक. ऐक ना सिद्धी, मी इथे आली आहे, पण इथे कोणीच दिसत नाहीये. तू कुठे आहे? थांब 5-10 मिनिट, आलेच मी. हो ठीक आहे. अरे लाईट कस काय गेली? काय यार ही सिद्धी, पण मला बोलवलं आणि हीच नाही आली आहे अजून. ऐक ना श्रद्धा, मला तुला एक बोलायचंय. आपल्याकडे आहे ना लई शेती, पण त्या शेती सोबतच आहे ना मला आणि माझ्या घरच्यांना सांभाळायला ना तू आणि तूच पाहिजे. होशील का माझी कारभारीण? म्हणजे तुला मला शेतात काम करायला पण आवडेल मला तुझ्यासोबत शेतात काम करायला. जमलं ना भाईचं, कॉंग्रॅच्युलेशन मॅच. सिद्धी तू पण? हो, आम्हीच प्लॅन केलाय हा. कॉंग्रॅच्युलेशन भावा. तू म्हणून झालं नाही तर अरे काय बास नाही. का भैया. हॅलो, ऐक ना गुरु. अरे मी आता रस्त्याने येतो ना, आता महेशनी ना श्रद्धाला प्रपोज केलाय रे. हा भाई, तुला उद्या काहीतरी करून घ्यावं लागल. काय श्रद्धा, लय खुश दिसते. काय झालंय? तुला काय करायचं? हात सोड माझा. हात सोड म्हणजे माहित काय होती? त्या महेशला बोलली, मला नाही बोलली. काय श्रद्धा, लय खुश दिसते. काय झालंय? तुला काय करायचं? हात सोड माझा. हात सोड म्हणजे माहित काय होती? त्या महेशला बोलली, मला नाही बोलली. मला कसं काय नाही बोलली? नाही सोडणार नाही मी. गुरु, मला त्रास नाही, होतोय, हात सोड. नाही. हॅलो, काय का सिद्धी? महेश चल, काहीतरी झाले. महेश चल लवकर. झालंय काय ते? अरे चल लवकर, आधी त्यांनी फोन केलेला, चल लवकर. अरे मला अरे चल आधी चल. नाही सोडणार, नाही सोडणार. गुरु, माझा हात हात सोड. नाही सोडणार श्रद्धा. तू त्याला हो कस काय बोलली? तू कस काय त्याला हो बोलली? माहित काय कमी होती? गुरु, तू मला नाही आवडत. श्रद्धा प्लीज हो बोल, मी खरंच जीव देईल. तू जीव दे, नाही तर काही पण कर, मला काही प्लीज फरक पडत प्लीज मी तुला तुला हो रिक्वेस्ट बोलणार करतोय, नाही. पाया पडतो, प्लीज प्लीज हो बोल. नाही. ए अरे इकडे गाडी बस. नाही मला नाही बस. गाडी बस. मला गाडी बस. काय काय श्रद्धा, कोण होते ते फोनवर? काय आवाज येत होता त्यांचा? काय माहित कोण होते, खूप त्रास देत होते. जाऊ दे श्रद्धा, लोड नको घेऊ, मी आहे ना तुझ्या सोबत.
स्वर्ग हा नवा वाटतो हवा साथ ही तुझी जणू उन्हात चांदवा स्वर्ग हा नवा वाटतो हवा साथ ही तुझी जणू उन्हात चांदवा ऐक साजणी या खुळ्या क्षणी वेड लावतो जीवा तुझाच गोडवा स्वर्ग हा नवा. घर सोडतो. काय हल्लंय काहीतरी टेन्शन मध्ये दिसतंय, काहीतरी झालंय उद्योग. मला सांगते पुरीचा विषय आहे काही 100%. गुरु चल घे पटकन दवाखान्यात घे उचल. तुम्हाला माहिती आहे तुमचं पेशंट रोमाचं आहे का, त्याला टेन्शन देता? त्याला कोण टेन्शन देते? बाहेर जाते टेन्शन घेऊन येते नवीन रोज. कशाचं टेन्शन घेतलंय त्यानं एवढं? काय उद्योगी येतो काय. काळजी घ्या त्याची. टेन्शन आलाय राव, लय लोड आलाय डोक्याला, जगण्यास काही फायदा नाही. ते कुठे गेलं? अरे गुरु कुठे गेला? बघा पटक्यास गाडी काढा, पटक्यास बघा त्याला कुठे गेला. तिच्यासाठी इतका केलं, तिच्यासोबत मागं रोज फिरलो, स्वतःपेक्षा जास्त प्रेम केलं, आणि शेवटी मला ती नाही म्हणली. काही अर्थच नाही या जीवनाला. काय कमी राहिलं होतं माझ्याकडून करायचं? प्रेम भेटतं का नाही खरं कोणाला काय माहिती. देवा, खऱ्या प्रेमाचा हा शेवट असतो का रे? ऐक ना तर यार 3-4 दिवसासाठी ना कुठेतरी फिरायला जायला ते बरं का आपल्या चौघांना. अरे फिरायला गेलो असतो, नेमकी मला संध्याकाळीच मुंबईला निघायचं. 2-3 दिवस काम आहे माझं मुंबईला. ठीक आहे चालेल. हो पण मग तिकडून आल्यावर जाऊ राव. हा मग तिकडून आलं फिक्स जाऊ आपण. हे बघ महेश, तुझ्यामुळे का माझा सक्का भाऊ गेलेला आहे. तुला आणि त्या श्राद्धाला कधीच एकत्र येऊन देणार नाही मी. ऐक ना सागर, मनापासून तुला या गोष्टीसाठी सॉरी म्हणतो, पण तुला माहिती सगळं चांगलं चुकून घडलेलं आहे. चुकून घडलेलं नाही. तुझ्या ह्या माफीनं माझा भाऊ का वापस येणार नाही. अरे वापस येणार नाही, मला एवढंच म्हणायचं, तुला सावर आता फक्त, आणि जे काय घडलं तुला चांगलं माहिती कसं घडलेलं. तुझ्या आयुष्यात परत कोणती पोरगी येऊन देणार नाही. तुला कळेल संध्याकाळपर्यंत काय होतंय काय नाही. बघतो मी तुझ्याकडं बघतो आणि त्या पोरीकडे बघतो. याच पुरीमुळे माझा भाऊ गेलाय. बघणार तुमच्या दोघांकडे पण. महेश, हे सगळं माझ्यामुळे झालंय, मीच कारणीभूत होते या सगळ्या. ऐक ना, मी आहे तुझ सोबत, तू का बरं टेन्शन घेते? तुमच्या बहिणीनं पराक्रम असा केलाय ना की मला येणं गरजेचंच होतं. काय विषय असं तिच्यामुळे माझा भाऊ गमावलाय. तुम्ही थोडं तोंडाला आवरा, असं काय डायरेक्ट फालतू बोलत नाही. 2 मिनिटं फोटो दाखवतो, मग पुढचं बघा तुम्ही काय बोलायचं. फोटो 2 मिनिटं फोटो दाखवतो, मग पुढचं बघा तुम्ही काय बोलायचं. फोटोचा काय विषय बघा ना. कुठं सापडले ते मला पुढे सापडू. तुम्हाला सांगते येत असलं तर सांगा, नाही तर मी माझ्या पद्धतीने बघतो. मी जर माझ्या पद्धतीने बघितलं तर तुम्हाला आवडणार नाही. ठीक आहे, थांबा तुम्ही, तिला नाही एकदा फोन टाकून बघतो काय विषय नाही. समोर बोलून घ्यायची तिला. हा नाही बघू ना, थांबा आता तुमचं एकदा हे करून टाका ना. हॅलो
बोल ना दादा. कुठं आहे तू काय रे दादा, काय झालं? तू जिथं असं ना तिथून लगेच घरी ये बरं. तुझ्याकडे माझं ना लय अर्जंट काम आहे. काय का कोण होतं? काय माहित काय झालं, दादांनी अचानक कट केलं. चल मी जाते घरी. काय रे, काय झालं? तू आता इथं पहिलं बस, मग तुला सांगतो काय झालं नाही. अरे पण झालं काय? सांगतो तुला आता ना. चालेल शेठ, मोबाईल दाखव. काय हा? काय झालं चालू आहे? दादा असं काही नाहीये. हे काय दरबार पाय. तू ना माय अख्खी चव घालून टाकली बार मा डोका सारखून टाकलं तुला डायरेक्ट आता काकाकडे पाठवलं. अरे दादा पण असं काही नाहीये. तू एक शब्द बोल नको, तू अख्खी चव घातलेली आहे. तू ना डायरेक्ट आता तयारी लाग, तुला डायरेक्ट आता काढून द्या. चला आता दाखवतो मोबाईल इकडे माझ्याकडे. चल तुला ना आता डायरेक्ट ना टूटता ना टूटतो हा जीव का सांगना, निघताना अडतो पाय का, संपले जरी सारे तरी श्रद्धा, आस कोणती माझ्या उरी. सगळं ऐकलंय, काय झालं नेमकं? ऐक ना सिद्धी, माझं फक्त एक काम कर. हे सगळं घडलेलं महेशला सांग. आणि माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे, पण ही माझी मजबुरी आहे. सांगना तुटताना तुटतो. महेश ऐक ना. काय ग, काय झालं? ऐक ना महेश, एक लय मोठा प्रॉब्लेम झालाय. काय प्रॉब्लेम झालाय? अरे मी श्रद्धाच्या घरी गेले होते ना, आणि तिथं काय? अरे ते सगळं सोड, आपल्याकडे खूप कमी टाइम आहे, ते निघताय लगेच. कुठं आहे ते? मन मागे ओढते